पिंपळनेरमध्ये तायडे हॉस्पिटल प्रकरणावरून आदिवासी संघटना आक्रमक, प्रशासनाला दिले निवेदन। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील तायडे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान पूनम सोने आहिरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कथित वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत विविध आदिवासी सामाजिक व कामगार संघटना आक्रमक झाल्या। डोंगरभाऊ बागुल यांच्या नेतृत्वाखाली संघटनांनी तहसील आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या स्वतंत्र मेडिकल बोर्ड समितीची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे। तसेच तायडे हॉस्पिटलचा परवाना, नोंदणी व सुविधांची सखोल तपासणी करून रुग्णालयाचा परवाना रद्द करावा, पिंपळनेरमधील खासगी रुग्णालयांचे विशेष ऑडिट करावे आणि ग्रामीण रुग्णालयातून रुग्णाला खासगी रुग्णालयात का पाठवले याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र लोक आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। हे निवेदन देताना डोंगरभाऊ बागुल, रवींद्र मालुसरे, अनिल गायकवाड, देवचंद सोनवणे, प्रेमचंद सोनवणे, गणेश गावित, संजय ठाकरे, सुनील सोनवणे, कैलास देसाई, संदीप भोये, ताराचंद बोरसे, विनायक पिंपळे, सुधाकर कुवर, फिलिप राऊत, अनिल सोनवणे, हरीश देसाई, अण्णा पवार, धुकडू भारुडे, रवींद्र आहिरे, मधुभाऊ मालुसरे, वंजी पवार, रणजित गायकवाड, डोंगर माडचे, सुरेश माडचे आणि गणेश खरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार यांनी हे निवेदन स्वीकारले असून सदर निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। दरम्यान हे आरोप अद्याप अधिकृत चौकशीत सिद्ध झालेले नसून प्रशासकीय चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। तायडे डॉक्टरकडे टाकले। तायडे डॉक्टरने योग्य उपचार केला नसल्यामुळे प्रसूतीच्या वेळे ती गमावली गेली। म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी बिर्ला सेना म्हणा, सत्यशोध ग्रामीण कष्टकरी सभा, आदिवासी एकता परिषदच्या नेतृत्वाखाली यांनी तिथं आंदोलनं केलीत। मग या आंदोलनामुळे तायडे मिळाला नाही, सापडला नाही, तो निघून गेला। म्हणून तायडेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आज निवेदन आम्ही फौजदार साहेबांना देण्यात आलेलं आहे। फौजदार साहेबांवर कळवतील, परंतु योग्य ती कारवाई होऊन तायडेवर शिक्षा व्हावी चांगली, की दुसऱ्या वेळेस दुसरा डॉक्टर असं करणार नाही। आदिवासी असेल म्हणून सर्व काही सोडून द्यायचं का? आमच्याच मुलींवर इतके 5 केसेस झाल्या। तायडे फक्त काम करतो। मला तसं वाटतं की तो जो काही खामगावकर काय नाव, त्याच्या इथं नाव नोंदून सर्टिफिकेट घ्या। जोहार जिंदाबाद जय आदिवासी। आज 17/7/2026 रोजी आम्ही पिंपळनेर परिसरातील सर्व सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव मिळून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन द्यायला आलो होतो। निवेदनाचा विषय असा होता की 14 तारखेला जी घटना तायडे हॉस्पिटल पिंपळनेर येथे जी घटना घडली होती, त्याच्यात एक माताचा बळी गेला, त्या संदर्भात आजचा विषय होता तायडे हॉस्पिटल पिंपळनेर येथे कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झालेल्या महिलेच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करून संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात यावा, हे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो। आणि ही जी घटना आहे, अशा घटना तायडे हॉस्पिटलमध्ये वारंवार घडलेले आहेत असं पंचक्रोशीतील समाज बांधवांचं निदर्शनास आलेले आणि म्हणूनच परिसरामध्ये संपूर्ण मानवांमध्ये तीव्र असं निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही निवेदन द्यायला आलोय। आणि या सर्व निवेदनची प्रत आम्ही संदर्भित विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी असतील, जिल्हा आरोग्य अधिकारी असेल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे त्यांना व आरोग्याचे जे आपले महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्री आहेत, या सर्वांना आम्ही निवेदनाची प्रत सुपूर्द करणार आहोत, पोस्टाने पाठवणार आहोत। ही जी घटना आहे, या घटनेचं गांभीर्य घेऊन आम्ही शासन प्रशासनाला आवाहन करतो, विनंती करतो की हे संपूर्ण मानवाच्या जीवासोबत जे खिलवाड होते आरोग्य विभागाकडनं, याच्यात खास करून या घटनेमध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेले की ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर
यांचं बी थोडं कुठं ना कुठं या गोष्टीमध्ये काहीतरी हातबोट आहे आणि म्हणूनच ग्रामीण रुग्णालय तर ग्रामीण रुग्णालयाकडनं आणि तायडे हॉस्पिटल यांची जी चैन आहे याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि याच्या जे आरोपी आढळतील या सर्वांवर कठोर कायदेशीर कार्यवाही व्हावी असं आम्हा सर्व समाज बांधवांच्या वतीने विनंती आणि आव्हान आहे. धन्यवाद. जय देश काही जे नराधम चुकीचं म्हणजे किंतु परंतु समाजाला बदनाम करतायत की सामाजिक संघटनेचे काही कार्यकर्त्यांनी या संदर्भित घटनेसंदर्भात काहीतरी पैसे घेतलेले असा जो आरोप केला जातोय या आरोपचा बी इथं कुठल्याही पत्रकाराने किंवा कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याने असा जर व्यवहार केला असेल तर त्याच्यावर सुद्धा सह आरोपी करून त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा ही सुद्धा आम्ही मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो आणि खोटी अफवा याचं आम्ही खंडन करतो. जर कोणी तसा आरोपी आढळला तर आम्ही त्याला भर रस्त्यावर चोप दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आम्ही या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. आणि विषय म्हणजे अशी गोष्ट की समोरचा व्यक्ती की ज्या वेळेस पत्रकारामध्ये बी तो प्रश्न आहे, समाजामध्ये बी तो प्रश्न आहे, संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बी तो प्रश्न आहे की नेमका डॉक्टर तावडे यांच्याकडे 5-7 घटना अशा घडून त्याच ठिकाणी का या घटना होतात आणि पेशंट जातात. तर याच्या मागचा जो रॅकेट असेल, सरकारी दवाखाना असेल, आशा वर्कर असेल किंवा त्यांच्या मिलीभगतनुसार ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्टर म्हणजे पाठवतात तर त्या ठिकाणची जी टीम असेल तर त्या टीमला देखील पकडून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारण डॉक्टर म्हटल्यानंतर कुठेतरी एक देवाचं रूप मानलं जातं. तिथं ना हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, आदिवासी, ख्रिश्चन, SC ST असं काही होत नाही. आणि म्हणून ही एक माताला किंवा येणाऱ्या प्रत्येक समाजाची माताला या ठिकाणी न्याय मिळेल म्हणून डॉक्टर तावड्यांना ते त्या दिवसापासून फरार आहेत. म्हणून जोपर्यंत डॉक्टर तावड्यांवर त्यांची चौकशी होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत संघटना समाज शांत बसणार नाही. आणि अन्यथा ते जर कधी रिपोर्ट आल्यानंतर त्यांचं जर काही दुकान चालू झालं तर पूर्ण समाज, हे जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून आणि पिंपळनेर वासियांना जाहीर आव्हान आहे की त्या टाइम जोपर्यंत त्यांना अटक होत नाही आणि शिक्षा होत नाही, त्यांचे दुकान बंद होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत. आणि याच्या पुढं